कोल्हापुरात असदुद्दीन ओवेसींच्या दौऱ्याला विरोध, ओवेसी भडकाऊ भाषण करत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्यानं तणाव, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, 30 जण ताब्यात। छत्रपती संभाजीनगरच्या करमाड गावात तणाव, एका धर्माच्या धर्मगुरूबाबत वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानं तणाव। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत। सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम जाणीवपूर्वक होतंय का याचा शोध घेणार। अहिल्यानगरमधील तणावाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट, पाऊस असेल तरीही मेळावा शिवाजी पार्कातच घेण्यावर शिवसेना ठाम, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आझाद मैदानाशिवाय दुसऱ्या जागेची चाचपणी। ठाकरे सेनेनं दसरा मेळाव्याला लागणारा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून द्यावा, भाजपची मागणी। उद्धवराव आता वेळ कृती करण्याची असं म्हणत लगावला टोला। मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम। धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड पुराच्या विळख्यात। नांदेडमध्ये पूरस्थिती कायम। सोलापुरात सीना नदीला पुन्हा एकदा पूर। राज्यात आज देखील पावसाचा जोर। उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात जोरदार पावसाचा इशारा। पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फडणवीसांनी दिल्लीत बंड करावं, मदतीसाठी मुख्यमंत्री पदही पणाला लावा। संजय राऊतांचा खोचक सल्ला। तुम्हीच बंड केलं म्हणून जनतेनं घरी बसवलं, भाजपचं प्रत्युत्तर। राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू, टीव्हीवरील चर्चेदरम्यान केरळमधील भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांची धमकी। काँग्रेसचं अमित शहांना पत्र लिहून कारवाईची मागणी।